थँक्यू. वैदे, काय रे, काय झालं? वैदे, थँक्यू. आज पुन्हा तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात. खरंच थँक्यू. आज तुमच्यामुळं लक्ष्मीसारख्या मुलीला संधी मिळाली, पुढे जाण्याची ताकद मिळाली, म्हणून थँक्यू. मी काय सांगितलंय तुला? फ्रेंडशिप मध्ये नो सॉरी, नो थँक्यू. पण खरंच वैदे, अजून किती रूप बघायचे तुमचे? मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हाच प्रेमात पडलं होतं. पण आता आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही नव्यानं प्रेमात पडतायत मला. पण आज जे केलं ना तुम्ही, ते मी कधीच विसरू शकत नाही. वैदे, तुम्ही माझ्या सोबत अशाच राहाल ना कायम? ऑलवेज. तुझ्यासाठी, तुझ्या मैत्री संग. तात्या, हो या माई साहेबांचं साम्राज्य म्हणजे हा फाटच आहे हो. वाईटर, अख्ख्या जिल्ह्यात वार आहे त्यांचं. हो मग त्यांची ख्याती आमच्यापर्यंत पोचली नसेल असं कधी होईल का तात्या? पण बरं झालं बरं का तुम्ही मला इथे घेऊन आलात ते. अहो काय, आता तुम्ही आमच्या तालुक्यातल्या पोरांना एवढं शिकवता, त्यांना चांगलं घडवताय, त्यांच्यावर संस्कार करताय, मग आम्हाला तर एवढं करायलाच पाहिजे ना. तात्या, माई साहेब आले. नमस्कार माईसर. नमस्कार. हे हेडमास्टर सुकात मी. नमस्कार. नमस्कार. बसा बसा. बसा ना. काय काम काढलं? आपण शालेय पातळीवरती जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करतोय. म्हणजे आमची अशी विनंती होती की त्याला जर का आपली सन्माननीय उपस्थिती लाभली असती, म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून, तर कार्यक्रमाची शोभा वाढली असती नाही का?
बर बर. सुखात मी हा इकडे काय करतोय? या सुखात्म्याच्या हा इकडे काय करतोय? काय काय इथे काय? दिदे घोळून बसलाय. तो माझ्या शाळेतला हेडमास्टर नाही काय सुखात मी, तो आलाय बाहेर. काय? हा अरे देवा, मग आता? आता काय, आता मला घरातनं कल्टी मारायला लागेल. चुकून जर त्यानं मला भेटायचं कारण काढले ना तर सगळं अवघडून बसेल दिदी. हे पण तेजा, तू सुखात मी तुझा हेडमास्टर इकडे काय करतोय? तुझी शाळा तर गावाबाहेर आहे ना, मग त्याचं इथे काय काम आहे? तेच तर दिदी, तर सुखात मी ना खरंच दुःखात मी आहे. काय काम काढलं काय माहिती. अगं तू माईन सोबत बोलतोय काहीतरी, आणि काय असणार, काहीतरी माईनकडे मदत मागायला आला असणार. काय चाललंय काय माहिती. दिदी तू इथं आत यायच्या आधी मी कल्टी मारतो. हा अरे पण त्यांनी तुझा विषय काढला तर? तीच तर दिदी, तू एक काम कर, तसं काही झालं ना तर तू मॅनेज कर. हा मी निघतोय तू. हा मी काय मॅनेज करू? ए तेजा, ना नेहमी घोळ घालतो आणि माझी कुची करून ठेवतो. मी काय करू? जालिंदर, हा मग कुठल्या एरियाबद्दल बोलतायत? नाही, कांचनवाडीच्या पुढं चुंचाळे नावाचं शिवार आहे. हद्दवाडीनंतर आपल्याच एरियात येतं ते. साधारण 7,000 मतदान आहेत तिथे. ठीक आहे, येऊ की आम्ही. आणि 100% नाही बरं का, 200% येऊ. अरे वा. कसे कबड्डीची स्पर्धा आहे तुम्ही म्हणताय, आणि तिथे आम्ही येणार नाही असं होऊ शकत नाही. आमचे चिरंजीव ते प्रो कबड्डी प्लेयर आहेत, आणि कबड्डी यांचा जीव का प्राण आवडता खेळ आहे त्यांचा. काय जालिंदर? चिरंजीव आमचे तेज प्रताप दादा. हा माहिती आहे ना. मी तर म्हणतो तुम्ही त्यांना सुद्धा घेऊन या. आणू की, काही हरकत नाही. ते आहेत का घरी? नाही म्हणजे आम्ही स्वतः भेटून त्यांना आमंत्रण दिलं असतं. हरकत नाही, हरकत नाही. जरा थांबा जालिंदर, जरा बघा तेज प्रताप आहेत का, बोलवा त्यांना. प्रिया जरा इकडे ये. जरा तेज प्रतापांना बोलवा, त्यांना म्हणावं पाहुणे मंडळी भेटायला आलेली आहेत. जा. नाही, मी त्याच्या रूम मधूनच आले, तिकडे नाही येतो. सकाळपासून दिसला पण नाही. अगं कदाचित बाहेर गेला असेल. हो का, बर बर, तुझ्या कामाला लागतो. हा नाही असू दे असू दे, काही हरकत नाही. ते बिझी असतील ना, नंतर कधीतरी भेट होईलच. तुमची भेट झाली, तुम्ही आमंत्रण स्वीकारलं, आम्हाला फार आनंद झाला बरं का. बरं बाईसाहेब, मी निघतो आता. तुम्ही बोला. हो हो सर बोलून घ्या तुम्ही. हो. येस. बर. बरं ठीक आहे, मग मी निघतो, आपली रजा घेतो. हा धन्यवाद. जालिंदर, हे काम होतंय.
नाही तिजोरी नुसती खाली नको व्हायला, भरायला पण पाहिजे. निवडणुका तोंडावर आल्या, पैसे तर लागतीलच. हायसाहेब, माई मी सांगितलेलं समजा ध्यानात आहे ना व? काही विसरलीस? आईसाहेब, अहो असं कसं विसरेन? तुम्ही पण ऐका ना आमचं. हे बघ, समद्यांना समजून घे. आता हा समदा डोलारा तुझ्याच हातात आहे. मी काय आज दुपारीच निघाले मठात. आता आईसाहेब, अहो येऊन किती दिवस झाले, तुम्हाला तर जाण्याची भाषा करताय. आम्ही म्हणतोय म्हणून थोडे दिवस थांबा की अजून. हा अगं तिकडून लई फोन येऊन राहिले, ऐकीच ना. मी तर बोजा पण बांधून ठेवला. आजी, आजी, तू तुझ्या लाडक्या नातीला सोडून जाणार आहेस का? मग काय, आता काय आमची हितच राहू? अगं मग राहा की, त्याला काय अडचण आहे, तुझंच घर आहे की. हा, अहो तेच तर. नावाला आईसाहेब, अहो हा ग, म्हणजे माझं घर तिकडं आहे मठामध्ये. आजी, आता एवढ्या महत्वाच्या टायमाला तू इथं नाही म्हणजे कसं होईल बरं? महत्वाच्या क्षणी म्हणजे? पवार, पवार, प्रेमनाथ पवार, इकडे या, इकडे या. सर. हा सर, प्रेमनाथ तुम्ही इथे काय करताय? आणि हा काय अवतार करून घेतलाय? शेवटी हा यम आलाच आडवा. बोंबच झाली सगळी. अहो पवार, सर. मी काहीतरी विचारतोय तुम्हाला. सर ते तेज प्रताप मक्तेदारांना भेटायला आलो होतो सर. हे असे कपडे घालून? हा, ते मित्राचे कपडे आहेत सर. काय झालं, ते तेज प्रताप सरांना भेटायला आलो होतो, तर गडबडीत मित्राचे कपडे घालून आलो, असं झालं ते. तेज प्रतापांना भेटायला यायला तुम्हाला मित्राचे कपडे घालून यावं लागतं? हाय का, आता मी कशाला हुंड घालू? दरवर्षी आपल्याकडे कुलदेवीची टाक येत नाहीत का? पालखी सोहळा नाही का? अगो बाई, विसरलीस मी. पार माझ्या ध्यानातून निघूनच गेलं बघ. आता मग तेच तर म्हणत होते आजी मी, तू नाहीस तर कसं होईल बरं पालखी सोहळा? अरे देवा, आता घोळच होऊन बसलाय. आता आश्रमात काय सांगू? हाय का, आता आश्रम काय कुठे पळून चालले वे आजी? अगं माझी नाही, देवीची इच्छा म्हणून तर थांब. ही बघ, वैदे पण आली. वैदे, तुझ्यावर एक जबाबदारी सोपवायची आहे. आपल्याकडे दरवर्षी देवीचे टाक येतात. पालखी सोहळा असतो या. अच्छा, कुळाचार असतो का? थांब, सांगते तुला. हा, ते बघ का, मठातूनच फोन येऊन राहिलाय. वैदेही, तू थोड्या वेळानं माझ्या खोलीत ये. मी समज सांगते तुला. माई, नाहीतर तूच समजावून सांग ना. माई सांगेल. हा, मी आले. हा, सांगते आईसाहेब.
माईसाहेब, नक्की काय असतो हा सोहळा? सोहळा, सोहळ्याची चिंता तुम्ही करू नका सुनबाई. काय गे, तू सारखा सारखा का दिसते वैदी? का आमच्या साम्राज्यात तुझे शेवटचे 6 महिने उरले? शेवटचे 6 महिने. आता 6 महिने म्हणजे किती? आम्ही सांगतो 182 दिवस, 4380 तास, 2,16,800 मिनिटं, 1,57,017.3 एवढेच सेकंद. बांध तुझं सामान आता, बांध. कारण तुझा पहिला सेकंद हा सुरू झाला. 1, 2, 3, 4, 5. म्हणजे शाळेमध्ये वेगळे कपडे, इथे यांना भेटायला यायचं म्हणून वेगळे कपडे, अगदी केसाचा कोंबडा बिमडा हिरोगिरी चाललीये. अवघडे बा, काय एक एक नमुने भरलेत आम्ही आमच्या शाळेमध्ये. देव जाण. सर त्याचं काय झालं? राहू दे आता, त्याचं सहसंदर्भ स्पष्टीकरण देत बसू नका. ते काय आहे, तुम्ही जे बोलता ना ते तुमचं तुम्हाला तरी कळतं की नाही कोणाच ठाऊक. नुसता गोंधळ गोंधळ गोंधळ. ते राहू दे. बाय द वे पवार, ते तेजप्रताप आहेत ना, त्यांची आणि माझी अगदी पर्सनल ओळख आहे बरं का. हो, ते मला प्रेमाने नगरकर असं सुद्धा म्हणतात. आणि तुम्हाला जर कधी गरज लागली तर मला सांगा, अगदी बिनधास्त. म्हणजे मी जर त्यांना सांगितलं ना तर तुमचं काम नक्की होणार. म्हणजे सर तुमची आतमध्ये जाम सेटिंग आहे. हा, हो मग. म्हणजे तेजप्रताप आणि तुमची फारच जवळीक असं वाटायला लागले मला. अरे जवळीक म्हणजे ते म्हणजे माझी अगदी स्वतःहून खांद्यावरती हात टाकून जातीने चौकशी करतात बरं का. हो. काय सांगता सर? मग तुम्ही तेजप्रतापांना भेटलाच असाल? हो, भेटलो म्हणजे काय, आमची अगदी वरचेवर भेट होत असते. आणि जेव्हा ते भेटतात ना तेव्हा ते माझ्याशी अगदी प्रेमाने बोलतात आणि मला सर सर म्हणतात बरं का, सर. आणि कधी कधी नगरकर म्हणतात. हो. आप्पा काय म्हणालात? हे थाप थाप देतात सर. अहो म्हणजे तुमच्या पाठीवर हात ठेवतात म्हणजे चांगलीच गोष्ट आहे की सर. हा भारी आहे म्हणजे. वा वा. पण सर हे तेजप्रताप माणूस म्हणून कसं आहे? तुम्हाला काय वाटलं मी काय तुम्हाला ओळखत नाही? हा, मी तुम्हाला चांगलं ओळखून आहे. तुम्हीच हे असले प्रश्न विचारू शकता पवार. अहो तेजप्रताप काय माणूस आहे, एकदम दिलदार. हा बघ, पण तेवढे डेंजर आहेत बरं का. हा नाही पण आपल्या बाबतीत नाही तसं काही. तुम्हाला सांगू का, खरं तर ते थोडं थोडं मला घाबरतात. नाही म्हणजे मी जुन्या पद्धतीचा हेडसर आहे ना. बरोबर बरोबर. हा येस येस. तुमचं चाललेलं असे नीट धरा नीट धरा देतो बद्दल के काय हे नीट धरा, उचला नीट. हा, खाली टेकलं नसलं पाहिजे. हा चल अंगात जीव नाही तर असं आहे सगळं. पवार पवार. सर
अहो, तुम्ही कुठे मधून मधून हरवून जातो? सर ते मी काय नाही सर. हा, तुमचं काम. नाही नाही नाही, होईल होईल होईल, काही काळजी करू नका. चला मी निघतो. थंडर थंड थंड घ्या म्हणलं सर. थंड घ्या सर. हलू नका सर. काय झालं? सर सर अजिबात हलू नका सर तुम्ही. अरे काय झालं? तुमच्या डोक्यावर गांजीन माशी आहे सर. हलू नका सर. तिला हल्लेला अजिबात आवडत नाही सर. तुम्ही हल्लात ना तर ती तुम्हाला चावेल सर. मग मग 2-4 दिवस तुम्ही शाळेला येऊ शकणार नाही सर. हा. अहो काय बोलताय? अहो बरोबर बोलतोय सर. तिचा डंक खूप खतरनाक असतो सर. असं चावलं ना तोंड सुचतं तर असं. म्हणून म्हणतोय अजिबात हलू नका सर. तुम्ही इथंच थांबा सर. अजिबात हलू नका सर. अरे मग काहीतरी करा. हकला तिला. अहो करतो सर. मी काहीतरी करतो सर. अहो पवार, अशाने जाणार आहे का ती? सर मी करतो सर. प्रयत्न करतो सर. ठीक आहे. चल चल चल. काकी वैदेही अगं ये ना. काय ग आज काकीकडे काय काम काढलंस? नाही, काम असं नाही, खरं तर एक विचारायचं होतं. कशाबद्दल? बाहेर आजी मला म्हणाल्या दरवर्षी आपल्याकडे कुलदेवीची पालखी येते. सर आता ठीक आहे सर. आता तुम्ही जाऊ शकता. म्हणजे माशा गेल्या सर. गेल्या गेल्या. नक्की ना? हो हो गेल्या. तेजदा, तेजदा? तेजदा? तेजदा तेजदा, तेजदा. तेजदा? पवार सर. मी त्यांना पवार सरांना म्हटलं तेजदा बिझी आहेत, आज भेटणार नाहीत. बिझी आहेत? हा. वा. हा? हा तो तुमचा गिरणीवाला आहे ना? ते इथे काय करतोय? ते हा हा गिरणीवाला माझा दोस्त झालाय आता. आणि काय आहे सर, मला तेज प्रतापांना भेटायचं होतं ना. तर याचा जो मित्र आहे ना तो इथं माळी म्हणून काम करतो. तर म्हणून मी ह्याला घेऊन आलो की जरा भेट घालून दे. पवार, अहो तेज प्रतापांकडनं काम करून घ्यायचंय तुम्हाला. ते अशा ओळखीवरती होणार आहे का? तिथे म्हणजे कसं नक्की काय आहे हे सगळं? सासूबाईंना सगळं माहिती आहे. त्यांनी काही सांगितलं नाही तुला? नाही, त्या सांगतच होत्या, पण तेवढ्यात त्यांना कॉल आला ना. माई साहेबांना विचारलं तर त्या ती कशी सांगल? सांगायचं ते सांगणार नाही आणि मग लोकांसमोर टोमणे मारणार. एक मुद्दा धरायचा, 10 वेळा सांगायचा. सवयच तिला आणि ते तिला चांगलं जमतं. नक्की काय होतं या सोहळ्यात?